एक वाटी भात, हिरवी मिरची चिरून घेतली, टोमॅटो, मटार, अद्रक लसूणची पेस्ट, पत्ताकोबी, कांदा एक बारीक कट करून घेतला आहे, कोथिंबीर, गाजर आहे कापलेलं, त्यानंतर बीन्स आहे एक कापलेली, शेजवान फ्राईड राईस मसाला, त्यानंतर टोमॅटो सॉस आणि हे आहे सोया सॉस. त्याच्यानंतर आपल्याला एक छोटा चमचा लाल तिखट घ्यायचं आहे चवीसाठी. त्यानंतर एक पॅन गरम करत ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आणि एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे चांगलं फुललं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकला की व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचा आहे सगळं. कांदा आपल्याला गोल्डन होऊ द्यायचा आहे, हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतू द्यायचा आहे. गॅसची फ्लेम मंद करायची आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे. कांदा टाकून झाला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची बारीक कट केलेली हिरवी मिरची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ती पण. त्यानंतर यामध्ये मी घालते बारीक कट केलेली पत्ताकोबी, मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत गाजर. गाजर टाकून घ्यायचं आहे. गाजर आणि बीन्स टाकून घेतले आहेत मी. गाजर आणि बीन्स टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घालते. टोमॅटो घालून घ्यायचं आहे. या भाज्या व्यवस्थित परतून द्यायच्यात. त्यामध्ये मटार घालायचं आहे. मटार घातल्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. अद्रक लसूणची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळ्या भाज्यांसोबत. भाज्या परतल्या की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस टाकायचा आहे. यामध्ये मी साधारण 2 चमचे एवढा टोमॅटो सॉस घालते. त्यानंतर 1 चमचा भर सोया सॉस आहे इथे, तो घालते मी. व्यवस्थित शिजू द्यायचा आहे सोया सॉस आणि टोमॅटो सॉस. तिखट घालते मी यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सर्व भाज्या व्यवस्थित शिजू द्यायच्यात. यामध्ये घालायचे शेजवान फ्राईड राईस मसाला. यामध्ये मी 1 चमचा फ्राईड राईस मसाला घातलेला आहे शेजवानचा. हलवून घेते. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पांढरा शिजवलेला भात घालायचा आहे. भात टाकलेला आहे मी आणि आता सगळ्या भाज्यांसोबत भाताला व्यवस्थित मिक्स करून घेते. सगळ्या भाज्यांसोबत हा भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला यामध्ये मिठाची गरज वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून भात आणि भाज्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेते. तर चला, आपला फ्राईड राईस रेडी आहे होममेड. खरंच खूप छान लागतो चवीलाही आणि दिसायलाही तुम्ही बघू शकता किती छान मोकळा आणि सुटसुटीत दिसतोय. तर नक्की ट्राय करून बघा. या पद्धतीने करायलाही सोपं आहे. कमीत कमी साहित्य वापरून आपण हा छान टेस्टी असा फ्राईड राईस मसाला तुमच्या मुलांना किंवा फॅमिली मेंबर्सला खायला देऊ शकता. तर तुम्ही बघू शकता किती छान हा भात झालेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.